पोलादपूर तालुका माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। सभासदांचा विश्वास हीच पतसंस्थेची प्रगती। दीपक सकपाळ। पोलादपूर तालुका माध्यमिक सेवक सहकारी पतसंस्थेची 12वी सर्वसाधारण सभा श्रीराम विद्यालय रोहाले येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। यावेळी सभेचे प्रास्ताविक करताना संचालक दीपक सकपाळ यांनी सभासदांचा विश्वास हीच पतसंस्थेची प्रगती असल्याचे सांगून सभासद वाढ करणे गरजेचे असून आजपर्यंतची पतसंस्थेची सुरू असलेली वाटचाल प्रगतीच्या दिशेने जाणारी अशी असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष नवाज तांबोळी, सचिव काकासाहेब काटे, मानद संचालक विलास जाधव, खजिनदार अरविंद जाधव, संचालक दीपक सकपाळ, संचालिका शुभांगी उतेकर, संगीता अभंग, संचालक सुभाष मोरे, महिपतराव कोकरे, पांडुरंग मोरे, राजू जाधव, अविनाश भालेराव, भरत चोरगे, राधाकिसन नाईक नवरे, तात्यासाहेब जाधव, बाबासाहेब फोपले, अण्णासाहेब गोरे आदी संचालक व सल्लागार मंडळासह जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, मुख्याध्यापक रमेश होरे, श्री सातपुते, माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र जाधव, माजी संचालक सुखदेव मोरे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय दरेकर आदी मान्यवर व मोठ्या संख्येने सभासद बंधू भगिनी उपस्थित होते। सदर प्रसंगी चालू शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी सभासदांचा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर इयत्ता 10वी परीक्षेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांनाही रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले। अहवाल वाचन संचालक पांडुरंग मोरे यांनी केले, तर नफा तोटा पत्रक, लेखापरीक्षण अहवाल, खर्चास मंजुरी, सभा, स्टेशनरी, अंदाजपत्रकास मंजुरी, कर्ज मर्यादा आदी महत्त्वपूर्ण विषयावर सचिव काकासाहेब काटे यांनी मार्गदर्शन केले। त्यावेळी उपस्थित झालेल्या विषयांवर चर्चा करून ठराव संमत करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब गोरे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माध्यमिक सेवक वृंद यांनी विशेष मेहनत घेतली। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।